राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. गुरुद्वाराच्या कॅश काउंटरमध्ये चोरी. वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी निर्विवाद बहुमत मिळणार. सुषमा स्वराज यांची वाद उफाळण्यापूर्वी राजीनाम्याची तयारी. सूत्र. नांदेड जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे पेरणी सुरू. पेट्रोल डिझेलच्या दरात चढ उतार. पेट्रोलच्या दरात 46 पैशांनी वाढ तर डिझेल प्रति लिटर 1 रुपया 35 पैशांनी स्वस्त. वेरूळ अजिंठा पैठणसाठी 902 कोटीचा प्रस्ताव. पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा परिसरातील कॅश काउंटरमधून चोरी झाल्याची घटना 13 जून ते 15 जून 2015च्या दरम्यान घडली. सचखंड गुरुद्वारा परिसरातील तळमजल्यावर असलेल्या 6 नंबरच्या कॅश काउंटरमधून 13 जून ते 15 जून 2015 सकाळी 8:35 दरम्यान 3,20,000 रक्कम चोरी गेल्याचे समजते. गुरुद्वारा परिसरात असलेल्या 6 नंबरच्या कॅश काउंटर विभागात गुरुद्वारा दर्शनासाठी आलेले भाविक यात्री निवासासाठी थांबतात. आलेल्या भाविकांकडून यात्री निवासात थांबण्यासाठी अनामत रक्कम घेतली जाते. यात्री निवास सोडल्यानंतर संबंधित यात्रेकरूंना ही अनामत रक्कम सोडली जाते. यात्रेकरूंनी रूम बुक केल्यानंतर त्यांच्याकडून अनामत रक्कम घेऊन ही रक्कम गुरुद्वारा परिसरातील तळमजल्यावर असलेल्या 6 नंबरच्या कॅश काउंटरमध्ये ठेवण्यात येते. शनिवारी 6 नंबर कॅश काउंटरचे कर्मचारी दुपारी काम बंद केल्यानंतर घरी गेले. रविवारी सुट्टी असल्याने कोणीही कर्मचारी कॅश काउंटर विभागाकडे आले नव्हते. सोमवारी सकाळी 8:35 किरण पुजारी हा कर्मचारी कॅश काउंटर उघडण्यासाठी ऑफिसमध्ये आला असता संबंधित कॅश काउंटरचे कुलूप तोडले असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर अजित सिंग, बलवंत सिंग कडेवाले, वय वर्ष 50, व्यवसाय नोकरी, राहणार तहसील कार्यालय हिंगोली गेट नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस स्टेशन येथे 134/2015 कलम 454, 457, 380 बांधवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक झोटे हे करीत आहेत. वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी निर्विवाद बहुमत मिळवणार आहे. बहुजन विकास आघाडी 10 जागांवर विजयी झाली आहे तर शिवसेना 1 जागेवर विजयी झाली आहे. भाजप 1 जागेवर विजयी झाली असून अपक्ष 1 जागेवर विजयी झाले आहेत. वार्ड क्रमांक 46 मधील भाजप उमेदवार किरण भोईर विजयी झाले आहेत. भाजपाने वसई विरार निवडणुकीमध्ये खातं उघडलं आहे. बहुजन विकास आघाडीने 78 जागांवर आघाडी मिळवली असून शिवसेनेने 8 जागांवर आघाडी मिळवली आहे तर काँग्रेसला 1 जागेवर आघाडी मिळाली आहे. ललित मोदींना व्हिसा प्रकरणी मदत केल्याचं प्रकरण समोर येण्याआधीच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती अशी माहिती समोर येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वराज यांचा राजीनामा घेण्यास नकार दिला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ललित मोदी यांना परदेशात जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी सुषमा स्वराज अडचणीत आल्या आहेत. या प्रकरणी मोदींनी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि संघाच्या नेत्यांशीही संपर्क साधल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ललित मोदींना व्हिसा प्रकरणी स्वराज यांनी शिफारस केल्याचं प्रकरण 13 जूनला उघडकीस आलं. त्याआधीच 1 दिवस स्वराज यांनी राजीनामा देऊ केला अशी माहिती आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. नांदेड जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला प्रारंभ केला असून समाधानकारक पाऊस झालेल्या भागात कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. दरम्यान पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मे महिन्यात 2785 हेक्टरवर कापसाची लागवड केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. गेल्या 24 तासात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 9.58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यात शनिवारपासून पावसाला प्रारंभ झाला. शनिवारी जिल्ह्यात सरासरी 21.85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडीला प्रारंभ केला. त्यानंतर रविवारी व सोमवारी जिल्ह्यात अनुक्रमे सरासरी 14.41 व 9.58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे पेरणीच्या कामांना गती येण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील 5-6 वर्षात पेरणीचा प्रारंभ मृग नक्षत्रात झाला नव्हता. यंदा मात्र पाऊस समाधानकारक पडल्यामुळे पेरणीची सुरुवात मृग नक्षत्रात झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी मे महिन्यात उन्हाळी कापसाची लागवड करतात. यंदा प्रमाण कमी असले तरी जिल्ह्यात 2785 हेक्टरवर उन्हाळी कापसाची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार झालेली पाहावयास मिळत आहे. पेट्रोल महाग तर डिझेल स्वस्त झालं आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर 1 रुपया 35 पैशांनी स्वस्त झाले असून पेट्रोलच्या दरात 46 पैशांनी वाढ झाली आहे. नवे दर सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यापूर्वी मे महिन्यात 2 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ करण्यात आली होती. 16 मे रोजी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 13 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 रुपये 71 पैसे इतकी वाढ करून तेल कंपन्यांनी झटका दिला होता. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात जपानच्या अर्थसहाय्याने पर्यटन स्थळाचा विकास करण्यात आला. आता केंद्र सरकारच्या मदतीने तिसऱ्या टप्प्यात 902 कोटीच्या विकास कामाचा प्रस्ताव तयार केला असून यात वेरूळ, अजिंठा लेणी, शिर्डी, लोणार, पैठणसह गौताळा अभयारण्याचा समावेश आहे, अशी माहिती गृह व पर्यटक राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. वेरूळ येथे पर्यटकांसाठी उभारलेल्या अभ्यागत केंद्रास राज्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 34 एकर क्षेत्रात सुमारे 36 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या लेणीजवळील अभ्यागत केंद्रात शॉपिंग सेंटर, थिएटर, सर्व लेण्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राज्यमंत्री शिंदे यांनी केंद्राची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की औरंगाबाद जिल्हा पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आला आहे. जपानच्या अर्थसहाय्याने पहिला टप्पा 1992 ते 2002 व दुसरा टप्पा 2004 ते 2014 या कालावधीत 350 कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामे करण्यात आली. आता केंद्र सरकारच्या मदतीने तिसऱ्या टप्प्यात 902.40 कोटीच्या विकास कामांचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये वेरूळ, अजिंठा लेणी, शिर्डी, लोणार, पैठणसह गौताळ्याचा समावेश आहे. या ठिकाणी विविध विकास कामे, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन धोरण, वेरूळ अभ्यागत केंद्र ते लेणीपर्यंत बॅटरीवर चालणारी वाहनांची व्यवस्था, अजिंठा लेणी येथे युरोपच्या धर्तीवर रेल्वे सुरू करणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आदीसह विविध प्रकारच्या 13 योजनांचा समावेश आहे. पर्यटकांना माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पोलीस, जिल्हा प्रशासक व स्थानिकांचा 24 जूनला बैठक घेण्यात येणार आहे. औरंगाबाद येथे विदेशातून पर्यटक यावेत म्हणून विमानतळाच्या धावपट्टीसाठी पर्यटन विभागातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असा प्रस्ताव राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. जिल्हा प्रशासनाची बैठक झाल्यानंतर जुलै अखेर सल्लागार समितीचा अहवाल सादर होईल. यावेळी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, उपसचिव दिवा दळवी, उपायुक्त विजयकुमार फड, JN महारनवार, अधीक्षक चव्हाण, जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक नवीन चंद्र रेड्डी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक चंद्रशेखर जयस्वाल, तहसीलदार बालाजी शेवाळे इत्यादी उपस्थित होते. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. सिकंदराबाद मुंबई ही देवगिरी एक्सप्रेस नांदेडच्या शिवसेना काँग्रेस आमदारांनी तब्बल 1.5 तास रोखली. बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांवर जमीन हडपल्याचा आरोप. किनवटमध्ये अपंग तरुणाचा तहसीलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न. मराठवाड्यातील अल्प पेन्शनधारकांची 22 जून रोजी नांदेड येथे परिषद. औषधांची नावे कॅपिटल अक्षरातच लिहिण्याचे MCIचे निर्देश. निधन वार्ता. अशोक पांचाळ, सृजन कपाळे, संजय शेट्टी, बापू करमाळकर. आजचे वाढदिवस. मिथुन चक्रवर्ती, इम्तियाज अली, संजीवनी बोकील,
रजनी परुळेकर, विक्रांत देशमुख, राज पाटील फलाने, सोनू अलसटवार, विजय कुमार भोळे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचे सुविचार: हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे. रुपेश दरक, नमस्कार लाईव्ह, नांदेड. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन: गुरुद्वाराच्या कॅश काउंटरमध्ये चोरी. वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी निर्विवाद बहुमत मिळणार. सुषमा स्वराज यांची वाद उफाळण्यापूर्वी राजीनाम्याची तयारी, सूत्र. नांदेड जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे पेरणी सुरू. पेट्रोल डिझेलच्या दरात चढ उतार. पेट्रोलच्या दरात 46 पैशांनी वाढ तर डिझेल प्रति लिटर ₹1.35 स्वस्त. वेरूळ अजिंठा पैठणसाठी 902 कोटीचा प्रस्ताव. पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.